राज्य कृषी आणि पशु प्रदर्शनाच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मी माझं सौभाग्य समजतो की आजच्या या राज्याच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी देशाचे कृषी मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेब सुद्धा उपस्थित आहेत। व्यासपीठावर उपस्थित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमच्या भगिनी पंकजाताई, विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व आजी माजी, सर्वांची क्षमा मागून आमदार, कृषी विभागाचे सर्व, पशुसंवर्धन विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी, महसूल आणि जिल्हा परिषदेचे सुद्धा सर्व सन्माननीय अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय, आज या राज्याच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं इथं उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आलेल्या शेतकरी भावांनो, भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाच्या कृषी मंत्र्यासहित, राज्याच्या मुख्यमंत्र्यासहित, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासहित आपल्या सर्व या लाखाच्या पोशिंद्याचं मी मनापासून या परळी वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत करतो। श्रावण महिना, परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगातलं पंचम द्वादश ज्योतिर्लिंग आहे। लाखोच्या संख्येनं भक्त, शिवभक्त परळीला दर्शनासाठी येतात आणि जवळजवळ या प्रभू वैद्यनाथाकडे येणारा पाशा साहब सब किसान है, सामान्यातला सामान्य, या देशातला शिवभक्त प्रभू वैद्यनाथाकडे येतो आणि या प्रभू वैद्यनाथाची खासियत काय आहे, पंचम द्वादश ज्योतिर्लिंगाचं वैद्यनाथाचं महात्म्य काय, हे लक्ष्मी देत नाही, हे ज्ञान देत नाही, हे आरोग्य देतं। आणि या वैद्यनाथाच्या नगरीत आज हे कृषी प्रदर्शन होता। खरं तर मला आज दोन गोष्टीची आठवण होती। एक, आजचा दिवस राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांची जयंतीचा दिवस आहे। त्यांचं आणि या परळीचं नातं ताई आपल्याला माहित असेल, कदाचित नसेल। याच परळीत येऊन हा परळी तालुका स्वर्गीय मुंडे साहेबांच्या म्हणण्यावर राज्याच्या त्यावेळेसच्या मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांनी या ठिकाणी परळी तालुका जाहीर केला होता। त्यांच्या विचारास मी
त्यावेळेस ही 8 एकर घेतलेली जागा आज त्याच जागेवर जी सांभाळली आजपर्यंत अण्णांनी आणि पुढे आम्ही सांभाळतोय, त्या जागेवर हा कृषी महोत्सवाचा कार्यक्रम होतोय. आपल्याला माहिती आहे की अण्णाला शेतीचा किती नाद होता हे आपल्याला सुद्धा माहिती आहे का नाही. अर्ध गोडाऊन वेगवेगळे अवजार बनवण्यासाठी स्वतःहून 1 डझन ट्रॅक्टर अण्णाकडे होते. आणि आज या परळीत शिवरात्रीला छोटासा तालुक्याचा कृषी प्रदर्शन मेळावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अण्णांनी सुरू केला. आणि आज त्यांचा लेख एकनाथ भाई शिंदे, देवेंद्र भाऊ आणि दादा, मी नावं घेताना विचारपूर्वक घेतोय. तुमच्यातला एक सहकारी कृषी मंत्री म्हणून त्यांचा मुलगा आज या राज्याचं कृषी प्रदर्शन या परळीत भरवतोय. माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज जर अण्णा असते तर नक्कीच त्यांनी पाठीवर शाबासकी दिली असती. आज मागच्या वर्षी दुष्काळ होता. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मला कृषी मंत्री केलं आणि दुष्काळ आला. 1 वर्षभर मला एवढ्या गुचक्या लागत होत्या. सोयाबीनला भाव नव्हता. तुम्ही सगळे वाचायचे, पण कृषी मंत्री काही तोंडातनं लोकांच्या जात नव्हता. जात होता का तुमच्या तरी? कापसाला भाव नव्हता, पण जे भाव कमी आपल्याला मिळाला त्या भावांतरमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, देवेंद्र भाऊनी आणि दादानी हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा, सोयाबीन आणि कापसाला कमाल 2 हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता मायच्यान सांगा बरी, तर सोयाबीनवाले किती आणि कापसावाले किती? हात वर करा. आता याच्यात ई पीक पाहणी किती झाली? ई पीक पाहणीचे दाखले कुणाकडे आहेत? आणि ज्याच्याकडे त्याने हात वर करा, ज्याच्याकडे नाही त्यांनी समजून घ्यायचं. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की ई पीक पाहणीचा जो दाखला आहे त्याच्या ऐवजी 7/12ची सोयाबीन आणि कापसाची नोंद सरकारनं घ्यावी आणि त्याप्रमाणे 5,000 रुपये हेक्टरी द्यावेत, ही आज विनंती करतो. खरं तर पीक विम्याच्या बाबतीत पंकजाताईंनी आपल्याला सांगितलं, महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी, देवेंद्र भाऊ आपण घेतलेला तो निर्णय, 1 रुपयात पीक विमा सरकारचे, केंद्र सरकारचे मिळून जेवढे पैसे कंपन्याला दिले तेवढेच पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले का नाही? 25% मिळाले. उर्वरित द्यायचे राहिलेत. खरंय का नाही? ते पाहिजेत का नाही? त्याच्यासाठी मामाजींना बोलवलंय, शिवराज सिंग चौहान साहेबांना. ना आपको जानकारी है ना मुझे जानकारी है, लेकिन 30 अप्रैल में जब अपन सब चुनाव में थे, कोड ऑफ कंडक्ट लगा था. 30 अप्रैल को कृषि मंत्रालय से एक रेजुलेशन पास हुआ और जो क्रॉप कटिंग कैलकुलेशन है वो सारा बदल गया. इस कारण बताते हुए आज हर कंपनी बोल रही है कि वो क्रॉप कटिंग का जो 30 अप्रैल का निर्णय या तो उसमें बदल लाओ, तो ही हमारे किसानों को जो रुका हुआ क्रॉप इंश्योरेंस है वो मिलेगा. आपसे मामा जी, मेरी नहीं, देश के सारे किसानों की उम्मीदें जुड़ी हुई है, विश्वास है और मुझे यकीन है कि आप दिल्ली जाते से ही
हमारे किसानों का क्रॉप इंश्योरेंस का जो मसला है वो हल करेंगे. मला आजही आठवतं इन्शुरन्सचं आमचं भाऊ तुम्ही अनेकदा म्हणला दादा तुम्ही सुद्धा बीड जिल्ह्याच्या बाबतीत म्हणल्या ताई म्हणल्या बीड जिल्हा नंबर 1 वर असतो इन्शुरन्स मध्ये. हे खरं आहे. मला सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा. 1998 ला श्रद्धेय अटलजी प्रचारासाठी या परळीत आले लोकसभेच्या आणि पहिल्यांदा ताई अप्पानी म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांना सांगितलं म्हणजे माझ्या वडिलांना की तुम्ही भाषण करा. त्यावेळेस श्रद्धेय अटलजी समोर अण्णा म्हणले कुणालाही त्यावेळेस सांगताना सचिनचा मनगट मुरगळत त्याचं इन्शुरन्स आहे पण शेतकऱ्याचं इन्शुरन्स शेतकऱ्याच्या पिकाचं नव्हतं. त्याची मागणी केली आणि त्यावेळेसपासून ही योजना आली. ही पूर्णत्वास नेण्यासाठी ह्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात एवढीच मी मागणी करतो. आणखीन महत्वाची एक मागणी आहे. हात जोडून केंद्र आणि राज्य सरकारला केंद्रानं तर फार मोठं पाऊल उचललंय सेंद्रिय शेती संबंधित. आज आपण बघतोय युरिया डीएपी ह्यानी आपण बेजार आहेत का नाही. रोजगारी मिळतोय का. रोजगार मिळतोय का हो का नाही. हो का नाही. मिळाला तर केवढ्याला मिळतो काय रोज. आणि 1 एकर मध्ये युरिया टाकायचा तर किती दिवस लागते. 2 दिवस. या ड्रोनचा फोटो आपल्याला एवढ्यासाठी दिलाय की या ड्रोन मुळे युरिया द्या नका देऊ डीएपी देऊ नका. नॅनो फर्टिलायझरनी या ड्रोन टेक्नॉलॉजी मुळे 1 एकर 7 मिनिटात फवारून होते. 30 एकरात 4 तासात 30 एकर फवारणी होतीये. आणि रोजचे 1 एकरला 2 गडी लागतात मजूर फवारायला त्याला 1000 रुपये जातात. आणि हे जर नॅनो तुम्ही दिलं तर मी आपल्याला सांगतो 60% उत्पादन खर्चामध्ये कमी होईल आणि उत्पादनामध्ये 20% या शेतकरी मायबापाचा वाढ होईल. आम्ही हात पसरवणार नाही. ही शेतकऱ्याची जात हात पसरवणारी नाही. निसर्गाचं संकट आम्ही सहन करतो. निसर्गाच्या संकटामध्ये जसं संकट येईल तसं सहन करतो. पण निसर्गाच्या बाहेर जे संकट आमच्या शेतीमाल ज्यावेळेस बाजारात येतो त्यावेळेस जे निर्माण होतं ते मात्र आपण सहन करू शकत नाही. त्याचा राग असतो. म्हणून हात जोडून विनंती आहे की ड्रोन 1000 केंद्र सरकार राज्याला देणार आहे. ड्रोनच यायचे फवारायचं काय हा प्रश्न पडायचा. म्हणून त्याच्या सोबत आपण नॅनो युरिया नॅनो डीएपी नॅनो एमओपी हे सगळं जर दिलं तर नक्कीच माझ्या या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये 60% कमी होईल. 10% 20% उत्पादन वाढेल. कमी जास्तीला पाशासाहेब आहेत काहीच नाही उगवलं तर बांबू लावायचा. आता दाखवलं लावा. माझी एवढी विनंती आहे की आज माझी एक जीवनातली आठवण सांगतो. योगायोग बघा ज्यावेळेस नियत साफ असते. मैं आपकी बात कर रहा हूं सर. शायद आपको याद होगा कि नहीं पता नहीं. आप युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष थे. तब मैं युवा मोर्चा का महाराष्ट्र का अध्यक्ष था. आज आप कृषि मंत्री हो देश के और इन तीनों के सौभाग्य से आज मैं राज्य का कृषि मंत्री हूं. ये नियति जो है जब साफ होती है तो नियत भी साथ देती है. ये आज तक का समय है. आज तक लावला काय बांबू हसायला लागलात म्हणून मी एवढंच बोलतो. खरं तर जे घ्यायचंय ते यांच्याकडून घ्यायचंय. माझी हात जोडून विनंती आहे
आज पहिल्यांदा आपल्या लाडक्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेमुळं आज सगळा राज्य आणि तिघं बघा कोण एक सकाळी 9 वाजता भोंग्यावर चालू होतो महाराष्ट्रात, पुन्हा एक चालू होतो. ह्यांना कळालं पाहिजे, थोडी तरी अक्कल असायला पाहिजे. हे तिघ आहेत ना, ह्या तिघाच्या नावामध्ये एक अर्थ आहे. एक भाई आहे, एक भाऊ आहे और वादे का पक्का दादा आहे. आता हे नुसते नावं नाहीत. भाई म्हणजे कामाची गती आहे, भाऊ म्हणजे राज्याची नीती आहे, आणि दिलेला शब्द पाळायचा, तो वादा पक्का करायचा म्हणजे अजित दादा. हे बाकीच्यांना कळणार नाही. म्हणून सांगतोय की आज तुम्ही करोडो बहिणीचा आशीर्वाद या महाराष्ट्रातला घेतलाय. महाराष्ट्रातल्या करोडो शेतकऱ्यांचा सुद्धा आशीर्वाद या परळी वैद्यनाथाच्या कृषी महोत्सवातून घेऊन जाताय. पण थोडस देऊनही जा एवढी कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान.